महाराष्ट्र. स्वाद बाय रुपाशमधून मी आज रुपाली. आज आहे संकष्टी. संकष्टीच्या निमित्ताने आपल्याला गणपती बाप्पाला आवडतात उकडीचे मोदक. मोदकाचे बरेच प्रकार आहेत. कोणी उकडीचे करतं, कोणी तळणीचे करतं, पण गणपती बाप्पाचे सगळ्यात फेवरेट मोदक आहेत उकडीचे मोदक. तर बऱ्याच वेळा आपली ती रेसिपी फसते. म्हणजे ते उकड कशी काढायची, त्याचं सारण कसं करायचं हे बऱ्याच वेळा आपल्याला जमत नाही, किंवा त्याची पारी कशी करायची. जर आपल्याला पारी येत नसेल तर आपण ते साच्यात टाकून कसं करायचं, ह्या बऱ्याच मी टिप्स तुम्हाला आज देणार आहे मोदकाच्या. तर बघूया उकडीचे मोदक कसे करायचे. चला बघूया. चला आता आपण उकडीच्या मोदकासाठी आपण काय काय सामग्री घ्यायची ते बघूया. उकडीच्या मोदकासाठी पहिलं तर फर्स्ट आपण घ्यायचं केळ्याची पानं, ते विसरायचं नाही. मग आपण घ्यायचं केसर, इलायची पावडर, खसखस, थोडंसं मीठ, काजू बदामची आपण थोडी पावडर करून घेऊया. हे तांदळाचं पीठ घेऊया, दूध घेऊया अर्धा वाटी, तूप घेऊया, आणि गुळ आहे तो आपण थोडा बारीक करून घ्यायचा गुळ. आणि हे जे खोबरं आहे, ओलं खोबरं, ओला नारळ, हे मिक्सर मधून कधीच वाटून घ्यायचं नाही. ओला नारळ हा जो बघा हा असा आहे ना, हा आपण आपल्या आजी पणजी, आपल्या पूर्वीच्या काळी आपल्या आजी वगैरे होत्या ना, त्यांच्याकडे अशी विळी होती, ह्याला विळी म्हणतात. तर विळीवर हा नेहमी किसून घ्यायचा. विळीवर किसलेला नारळ आणि मिक्सर मधला नारळ ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. तर जेव्हा पण तुम्ही मोदक कराल तर अशी विळी घ्या आणि विळीवर ही खोबरं किसून घ्या. तर तुमचं खोबरं हे असं छान, त्या खोबऱ्याला एक टेक्स्चर येतं आणि त्याचे मोदक खूप छान बनतात. तर बघूया आपण मोदक कसे बनवायचे. त्या मोदकाचं सारण कसं करतात ते बघूया. आपण गॅस चालू केलाय, हे कढई गरम झाली आहे. आता 2 चमचे फक्त आपण ह्याच्यात साजूक तूप सोडणार आहोत. हे बघा, ह्याच्यात आपण घेणार आहोत एक अर्धा वाटी किसलेलं खोबरं. आणि जेवढं आपण खोबरं घेणार त्याच्या हाफ वाटी, त्याच्यावर अर्ध आपल्याला गूळ घ्यायचा आहे. जर कोणाला जास्त गोड आवडत असेल त्याने जास्त गूळ घेतला तरी चालेल. आपल्याला घ्यायची थोडीशी इलायची पावडर, खसखस घेऊया थोडी, थोडंसं त्याच्यात केसर आपण टाकूया, 2-3 केसरने चांगलं टेस्ट येते त्याला. आणि काजू बदामचं थोडीशी पावडर केली आहे, ती आपण त्याच्यात मिक्स करूया. आणि हे एक जास्त नाही, ते 4 ते 5 मिनिटं आपण चांगलं हलवून घेऊया. हा गूळ चांगला थोडासा गरम होऊन चांगला मेल्ट व्हायला पाहिजे. गॅस फास्ट नका करू, मंद आचेवरच करा. ते छान असं सारण आपलं तयार होईल. गॅस फास्ट केला तर गूळ जळण्याची किंवा गूळ काळा पडण्याची शक्यता असते, म्हणून तुम्ही बघू शकता. हळूहळू गूळ मेल्ट होत आहे. गूळ चांगला किसून घ्यायचा. संकष्टीच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी तुम्ही असे मोदक नक्की बनवून बघा आणि कसे झाले तर मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझी रेसिपी खरंच मनापासून आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ना, हे तुम्हाला मी सांगत राहीन. हे बघा, सारण बघा कसं झालंय, तुम्ही बघा, मस्त आपलं सारण झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे पूर्ण. आता हे आपण एक 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ आणि आपण मोदकाची पाळी करायला घेऊया. चला, आता आपण गॅस चालू केलेला आहे आणि आता ते तवा पण छान, आपलं पॅन गरम झालेला आहे. आता आपण अर्ध वाटी पाणी, बघा, अर्ध वाटी पाणी आणि अर्ध वाटी दूध. आणि पाणी हे खूप चांगलं उकळलेलं आहे, कारण दूध आपण पाणी का घेतलं, कारण पाळी आहे ना एकदम व्हाईट शुभ्र येते. आणि याच्यात थोडंसं आपण एक चमचा आपण तूप टाकणार आहोत, थोडंसं
एक चवीनुसार, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहोत. आणि आपण जेवढं आता आपण हे घेतलंय, अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे, म्हणून आपल्याला एक अर्धा वाटी घेतलंय, म्हणून आपल्याला एक पूर्ण बाउल आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर आपण एक बाउल तांदळाचं याच्यात पीठ मिक्स केलेलं आहे. आणि ही उकड आहे, त्याला आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध आणि एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आणि तांदळाचं पीठ, मोदकाचं पीठ मार्केटमध्ये मिळतं, जे आपण भाकरीला पीठ घेतो किंवा आपण म्हणजे कुठलेही वेगळे तांदूळ घेतो, जाडवाले तांदूळ म्हणा किंवा बासमती तांदूळ म्हणा, तो नाही घ्यायचा. चांगला आंबे मोहर किंवा असा कोलम वगैरे तांदूळ असतो ना, त्याचं आपण एक पीठ घ्यायचं. आणि मोदकाचं पीठ म्हटलं की दुकानात मार्केटमध्ये भेटतं, ते पीठ तुम्ही घेऊ शकता. आणि उकड आता आपण मिक्स केलेली आहे आणि एक 5 मिनिटं त्याला आपण चांगलं झाकण लावून ठेवू, ते चांगलं गरम होईल. आणि मग आपण त्याचं गरम गरमच पीठ मळायला सुरुवात करू. 5 मिनिटं त्याला एक बारीक गॅसवर आपण ठेवूया. आता बघा, हे आपले पीठ आहे ना, आपण गॅस बंद केला आहे आणि आपलं हे पीठ आता खूप गरम आहे, त्यामुळे आपण हाताने पटकन ते नाही करू शकणार. म्हणून असं एक तांब्या घ्यायचा, जसा साईड खालून असा पूर्ण प्लेन असेल, आणि त्याच्याने चांगलं हे पीठ आहे ते आपल्याला चांगलं व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे. बघा कसं मळते. एक 5 ते 10 मिनिटं ते चांगलं असं मळून मग त्याचा आपल्याला गोळा बनवायचा आहे. हे आता आपला डो आपण एक घेतलेला आहे, हे मस्त डो झालेला आहे. आता हे माझा याचे गोल गोळे करून आपलं मोदकाची मशीन असते ना, एक लोखंडी अशी मशीन असते मोदकाची, ॲल्युमिनियमची, व्हाईट मशीन मिळते, मार्केटमध्ये भेटेल. अशी एक मशीन मार्केटमधून तुम्ही घेऊन या. आणि याच्यात एक गोळा टाकायचा आणि सगळं 4ही बाजूने मस्त असं दाबायचे, मस्त दाबून घ्यायचं. आणि थोडंसं त्याला तूप लावायचं. तूप लावून अशी मस्त बाजूने दाबून घ्या व्यवस्थित, छान चांगल्या प्रकारे. पातळ पाळी झाली पाहिजे एकदम. आपली छान अशी मस्त पाळी झालेली आहे. हे बघा, आता आपण त्यात सारण भरणार आहोत. हे बघा किती मस्त पाळी झाली आहे. आता याच्यात आपण सारण भरून घेऊया. बघा, आता याच्यात आपण भरपूर सारण भरूया. सारण एकदम मस्त झालेलं आहे. आता याच्यात आपण सारण व्यवस्थित असं भरून, जे म्हणजे मागची साईड आहे ना, ती आपण आता थोडंसं पीठ घेऊन ती आता पूर्ण आपण क्लोज करून असं पूर्ण दाबून घेऊया व्यवस्थित. आणि छान असं व्यवस्थित दाबून 4ही बाजूने तो जे मशीन, म्हणजे छोटंसं ते मशीन आहे, 4ही बाजूंनी आणि खालून दाबून मग ते असं साईडवरनं ओपन करायचं. बघा, मी ओपन करते. एक नंबर सुंदर मोदक बघा मस्त बनलेला आहे. बघा, बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर मोदक तयार. आता हे बघा मस्त असं उकळलेलं आहे पाणी, आणि आपण केळ्याचं पान घेते, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. पाणी आपलं उकळलेलं आहे. आणि एक मोदक आपण त्याच्यात ठेवतो आहे. बघा मोदकाचा बघा शेप किती सुंदर आलेला आहे. आकार बघा त्याचा, इतका सुंदर आकार आलेला आहे. गणपती बाप्पा आज खुश होणार आहे. आणि मोदक मस्त आज गणपती बाप्पाला आपण प्रसाद देणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने. या बघा, आणि वरती आपण मस्त अशी केसर लावून घेऊया. केसर वरती लावली तर त्याला एक सुंदर छान कलर येतो. म्हणजे मोदक जेव्हा उकळतात, उकडीचे मोदक जेव्हा आपण ते उकळतात 10-15 मिनटं आपण उकळून घेऊया, त्याला एक सुंदर असा केसरचा कलर वरती छान येतो. आणि त्यात तूप टाकून मस्त आपण मोदक आज गणपती बाप्पानंतर आपण ते खाणार आहोत. मग ते 10-15 मिनटं आपण हे झाकून ठेवू आणि मग आपले मोदक रेडी. बघा मस्त झालेत ना. 10 ते 15 मिनटं आपण हे झाकून ठेवून देऊया.
हे बघा आपले मोदक हे रेडी आहेत आणि हे सुंदर मस्त मोदक झालेले आहेत। हे बॅचलर्स पासून मोठ्यांपर्यंत सगळे पटपट हे आपण मोदक बनवू शकतो। आणि मला नक्की कळवा ही रेसिपी तुमची कशी झाली। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय बाय।